तर फायनली आपले आज मनसर बाजारातली दुकान लावून झाली आहे. पण दुकान लावणं एवढं सोपी काम नाही. त्याच्यासाठी का नाही बहुत मेहनत करायला लागते. तर सकाळी पहिले उठला का तयारी केली, पटकन मी फ्रेश झालो आणि मंडीत जायला निघालो. मंडीत पोहोचल्यावर आपल्या पांढरा घोडा म्हणजे स्कूटी पार्किंगमध्ये लावून दिलो आणि पाहतो तर का संभाराची गाडी यायची आहे. मग देवाभाऊच्या ठियावर गेलो. देवाभाऊच्या ठियावर गेल्यावर संभार तर तिथं विकणं चालू झाला होता. मग मी म्हणलं संभार घेऊ का नाही देवाभाऊ म्हणे घेऊन घे म्हणे. तर 10 किलो संभार घेऊन घेतलो देवाभाऊ. मग आलो आपण विनोद भाऊच्या ठियावर. विनोद भाऊच्या ठियावर आल्यावर गजाभाऊ दिसला. तो म्हणे व्हिडिओत घेऊन घे. त्याला व्हिडिओत घेऊन घेतलं. त्याला बी लाईक फॉलो शेअर करा. आणि विनोद भाऊनं मस्त गाडी भरून माल आणला होता आणि संभार बी 1 नंबर आणला होता. आणि हा आपला मंडीतला सगळ्यात चांगला मुलगा म्हणजे दुमदेव बागडे. 1 नंबर मुलगा आहे, बडा स्वभावाला चांगला आहे. आणि मग संभार पाहिला मी नाही. हा संभार आहे एक क्वालिटीचा आणि दुसऱ्या क्वालिटीचा संभार आहे गाडीमध्ये. तो संभार एकदम हिरवा होता. विनोद भाऊले म्हणलं तुम्हाला संभार देऊन दे. तर विनोद भाऊ म्हणे हवालाच घे, 1 नंबर भाव बी याचे चांगलाच होता आणि संभार बी चांगलाच होता. मग संभार घेऊन झाल्यावर मला दिसले आंबे. मी म्हणलं आंबे मी घेईन नाही असं होईन का. मग 3 किलो आंबे घेऊन टाकले. मग आंबे घेऊन झाल्यावर मिरची बी घेतलो. 1 नंबर हिरवी मिरची आहे. श्यामाभाऊ काहीतरी बोलत होता. आणि हा आहे रुपेश भाऊ सारखा माणूस तुम्हाला मंडीत शोधूनही सापडणार नाही. 1 नंबर मित्र आहे आपला, पहिलेपासूनच्याच ओळखतो. मंडीतला पूर्ण काम झाल्यावर आम्ही दोघंही भाऊ घरी आलो. श्यामाभाऊ संभार आणत आहे, मी आपला पांढरा घोडा इकडे लावला. आणि मायाई मला का नाही कड्या पकडून देत होती. कड्या मस्त पकडते मायाई 1 नंबर. आणि मग आले अद्रक, गट्टू अद्रक होय मूळवाली 1 नंबर अद्रक आहे. पण माती भरली आहे तर आम्ही म्हणलो इले छाटून घेतो. तिला छाटछूट केली आणि दोन्ही टपामध्ये टाकले. 2 टप घेतल्या मोठेले अद्रक धुवाले. आणि अद्रक धुवून नाही होत तर मी नाश्ता करून घेतलो. सकाळपासून बहुत जोराने भूक लागली होती मला. आणि मग नाश्ता करून झाल्यावर आठवलं का आपण गाडीमध्ये सामान तर ठेवलाच नाही. मग पटकन आपली गाडी भरून टाकलो. गाडी भरून झाल्यावर थोडीशी फुरसत भेटलीत. मी म्हणलो लसण साफ करून घेतो. थोडंसं लसण साफ करून घेतलं, रोजच लागते. मग आपली संभार धुवायची वेळ झाली आहे. हे स्वच्छ पाण्याने 1 नंबर संभार धुतलो. 1 नंबर हिरवागार संभार होता. चकाचकमध्ये धुतला, गाडीमध्ये ठेवला बी. आणि आपली गाडी आता बाजारला ज्यासाठी तयार झाली आहे. सगळं माल ठेवला का पहिले आठवणीत करून घेतो म्हणलो. आणि मग श्यामाभाऊ हटवून घेतो. मग बाजारला निघल्यावर असं वाटत होतं का पाणी येईन. पूर्ण पाण्याचा मोसम म्हणला होता. बादल आले आहे पण पाणी काही 1 हप्ता ज्याला येऊन नाही राहिला. मग आम्ही बाजारात पोहोचलो. दंडे वगैरे काढले, सलाकी काढल्या, ठोकणं चालू केलं आणि मस्त बढियापैकी एकदम पाल रेडी करून टाकला. कारण की पाणी घेणे आला तर आपला पाल रेडी पाहिजे. पालगिल सगळं लागला. मग दुकान लावली. हे पाय हा अद्रकच्या घमीला, लसणच्या घमीला, कळ्याच्या घमीला, संभाराचे ढिगं वगैरे सब झाले लावून. तर तुमच्या इकडे अद्रक लसणच्या का भाव आहे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तोपर्यंत बाय बाय.